शब्द सुरांच्या ओंजळीतुनी रंगच आयुष्याचे, शब्द सुरांच्या ओंजळीतुनी रंगच आयुष्याचे, अथांग स्वर कवितेचे, अथांग स्वर कवितेचे. वाह, मनपूर्वक दाद देतोय रसिक हो. आपलं मनपूर्वक स्वागत एकमेकांचं. कारण आता ही वेळ इतकी सुपरिचित झाले की आपोआप आपले दरवाजे आमच्यासाठी उघडतात आणि आम्ही तुमच्याकडे आणि तुम्ही आमच्यात असतातच. आत्ताही काय झालं की दरवाजा उघडला आणि मनपाखराचं हे रुणझुणणं आपल्या कानी आलं आणि आपण सगळ्यांनी ओळखलं की आजची स्वरकवितेची मैफल आहे ती कविवर्य जगदीश खेबुडकर यांच्या कवितांवर आधारित आहे. या सगळ्या कविता चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आपल्याला नाचताना गाताना दिसलेल्या आहेत. आता खरं म्हणजे या कवितेचं सौंदर्य मी काय उलगडायचं ते तुमच्या डोळ्यांतून वाहताना मला दिसतंय. कारण काळ कितीही पुढे जाओ, यंत्रयुग येवो, तरी लेख ती लेख आणि आई ती आई. मित्र हो, जोपर्यंत ही भावना उत्कट आहे ना तोपर्यंत कवी कविता लिहित राहतील आणि आपण त्याला दाद देत राहाल. मी आवर्जून सांगेन की परंपरेतली कविता अलगद आपल्या ओंजळीमध्ये घेऊन ती चित्रपटाच्या प्रसंगात जगदीश खेबुडकर यांनी मिसळली आणि किती आपलीशी केली याचं एक फार मोठं उदाहरण आहे. आणि हे कसब फार श्रेष्ठ कवींना साधतं. प्रवीणजी, हे जे गीत आत्ता सादर केलं ते ऐकताना असं वाटलं की खिडकी उघडली, तुम्ही आत्ता म्हणालात, आणि वाराच्या झुळकेसारखी महाराष्ट्राच्या लोकसंगीताची परंपरा घरात आली. महाराष्ट्राचं लोकसंगीत इतकं त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, विविधता आहे. आपल्याकडे जसं ही गौरी होती तसंच पोवाडे आहेत, अनेक प्रकार आहेत लोकसंगीताचे. मोठेवरची गाणी आहेत, फडावरचे लावणे आहेत, किती प्रकार आहेत. आमची म्हणजे शेतकरी सुद्धा गात गातच पेरणी करतो.
म्हणजे लावणीची गाणी आहेत, पेरणीची आहेत, भूपाळी आहे, दुपारची गाणी आहेत, जात्यावरच्या ओव्या आहेत, अंगाई आहे, आरती आहेत, काकड आरती आहेत, काय सांगायचं. आणि खेबुडकरांची ही विशेषताच आहे की अत्यंत मराठमोळी मातीच्या गंधात रुजलेली गाणी त्यांनी दिलेली आहे. वाह. आता ह्या पुढचं जे गीत आहे त्यात तर त्यांनी इतके मराठमोळे शब्द दिलेत, कधी दाजीबा, कधी लागमोड्या, कधी बजरंगा, काय काय म्हणतात ते. वाह. आणि फारच सुंदर त्यांनी शब्दाचा खेळ केलेला आहे. ते म्हणतात सार वरपती रसा भुरकती. सार आणि रसा ह्या दोन अक्षर, स आणि र ह्या दोन अक्षरांचा त्यांनी इतका सुंदर मेळ केलेला आहे. सरस झाले गाणे. वाह, क्या बात आहे. शोभा हे वागणे बरे नवा अहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणे बरे नवा. वा वा. काय दाद देवेने कशी, फारच मनापासून दाद. ही लावणी ऐकताना त्या लावणीतल्या आंतरयमकाची योजना जी जगदीश खेबुडकरांनी केले त्याला मला खूप दाद द्यावीशी वाटते. उदाहरणार्थ लागमोड्या आणि खोड्या, बजरंग आणि पिंगा आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा. इतकं सुंदर यमक जुळवलेलं आहे. आणि पुन्हा या लावणीतून नकळतपणे दांभिक व्यक्तींची जी टर खिचलेली आहे, अगदी. हो की नाही, बाहेर घरात पोळी आणि बाहेर नळी. आणि आतमध्ये पोळी आहे. ही जी गंमत त्यांनी केली. पण झाले काय माहिती का संजीवनी, या लावण्या इतक्या लोकप्रिय झाल्या पण त्यामुळे लावणीकार जगदीश खेबुडकर असाच एक त्यांच्यावर शिक्का बसला. पण मला असं वाटतं की तो त्यांच्यावर अन्याय करणार आहे. कारण त्यांनी अप्रतिम काव्यात्मक अशी लावणी लिहिली, तशी सुंदर भावगीतं लिहिली आणि एकाहून एक सुंदर कविता लिहिल्या. तर मग आपण असं करूया, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर त्यांच्या काही कविता सादर करूया. छान. अथांग स्वर कवितेचे. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. कविवर्य जगदीश खेबुडकर यांच्या कवितांवर आधारित आजची स्वर कवितेची मैफल. आणि आज या मैफलीला लाभले आहेत मंदार आपटे. आज आपल्याला एक युगलगीत ऐकवणार आहेत. चंद्र आहे साक्षीला या चित्रपटाचं टायटल सॉन्ग बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाताई आणि बाबूजी यांच्या स्वरातून अजरामर झालेलं. त्याआधी प्रवीणजी, आपण खेबुडकरांची एखादी कविता वाचून दाखवाल? रसिको हो, ही जी आपली मैफल आहे ती मुख्यतः गीतामध्ये लपलेल्या कवितांची आहे आणि त्यामुळे आपल्याला आवडणारी जी गाणी आहेत ती तुम्ही ऐकता आहात. पण ही इतक्या वेळा ऐकलेली गाणीसुद्धा कानातून निसटून जाताना मधली कविता आज आपण धरून ठेवतो आहोत. पण जर मूळ कविताच आपण ऐकली तर त्या कवितेतलं गाणं तुम्हाला अधिक भावेल. जगदीश खेबुडकरांची अशी एक कविता मी सादर करतो आहे की ज्या कवितेमध्ये त्यांचा स्वतःचा जगण्याचा एक सूर आहे आणि म्हणून ती महत्त्वाची आहे. स्वच्छंद मी स्वच्छंद मी स्वच्छंद मी स्वच्छंद मी आभाळ व्यापून राहिलो तो वेगळा आनंद मी. आनंद मी आनंद मी स्वच्छंद मी स्वच्छंद मी. काय म्हणतात ते, जेथे निराशा पांगळी
कर्तव्य बुद्धी आंधळी, मरुभूमीला त्या कोरड्या, मधुपाजितो मकरंद मी. वा. मधुपाजितो मकरंद मी, स्वच्छंद मी स्वच्छंद मी. निष्पाप संयम भाबडा, हृदयी मुलायम रांगडा, फुलवून प्राजक्ता परी, उधळेन जीवन गंध मी. आनंद मी आनंद मी, स्वच्छंद मी स्वच्छंद मी. वा. तेव्हा अशा या भाववृत्तीच्या कवीला सन्मानानं अभिवादन करून मी दोघांना विनंती करेन, चंद्राला गीत साक्षी ठेवून. सादर करावं. पान जागे फूल जागे, भावनयनी दागला. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला, वा. रसिको हो, चंद्राची साक्ष ठेवून ही उमललेली प्रीत कविवर्य जगदीश खेबुडकरांनी कशी फुलवली याचा आनंद आपण घेतो आहोत. आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना वाटत होतं की हे गीत अजून जर पुढे असतं तर बरं झालं असतं, पण मग पुढचं गीत आम्ही कसं घेतलं असतं. पण चंद्र हा केवळ प्रीतीला साक्ष नसतो, केव्हा तरी तो बहिणीसाठी भाऊही होतो. वा वा, क्या आणि बात. त्यामुळेच ओवाळी ते मी भाऊराया या चित्रपटातलं त्यांचे अप्रतिम गीत आणि त्यातली कविता एकरूप आहे. मी संजीवनींना विनंती करीन की त्यांनी ते सादर करा. चंद्र हा गगनी हासतो बघुनी, चांदणे शिंपुनी करी माया. उवाळीते लाडक्या भाऊराया, उवाळीते लाडक्या भाऊराया.
या हळुवार कातरतेला दात तरी कशी द्यायची कळत नाही. पण खरं सांगू, दिवाळीची शोभा या कळसातून आली. भाऊबीज म्हणजे दिवाळीचा कळस ही काव्यात्मकता खेबुडकरांनी इथे मांडली. मला वाटतं भावनेच्या या आवर्तात सगळे रसिक श्रोते गुंतलेले आहेत आणि म्हणूनच पुढल्या अगदी वेगळ्या रंगाकडे जाण्याआधी घेऊया अगदी थोडा अल्पविराम. अथांग स्वर कवितेचे. ब्रेकनंतर स्वागत. मोहित्यांची मंजुळा चित्रपटातलं एक गीत आता मी प्रस्तुत करते. प्रवीणजी, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, या पिसाऱ्याला जरा उलगडा ना. या गीताचं मला वैशिष्ट्य हे वाटतं की अतिशय तरलता, हळुवारता आणि छोट्या छोट्या शब्दांची गुंफण त्यांनी केलेली आहे. मी तर असं म्हणेन की एखाद्या नाजूक रत्नांचा एक मणिहार करावा त्याप्रमाणे हा सोहळा आहे. आणि एक प्रसन्न अशी शब्दकळा आहे. त्याचं संगीतही तितकंच प्रसन्न आहे. आनंद घन यांचं संगीत आहे आणि अर्थातच स्वरसम्राज्ञी लता दिदी यांनीच ते गायलेलं आहे आणि म्हणून त्या गीताला एक अभंगत्वच प्राप्त झालं आहे. या मैफलीची सांगता तुमच्या स्वरांनी झाली आणि खेबुडकरांच्या शब्दांनी. तर मला असं वाटतं की हा स्वरकवितेचा या कार्यक्रमाचा पिसारा असाच.